नमस्कार मित्रांनो, आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट। बातमी आहे पुसद हिंगोली रोडवरची। एक वाहन चालक हनुमान रोकडे हे जिंतूरचे, हे शेतकऱ्याचा माल घेऊन म्हणजे हळद घेऊन हे चालले होते पुसदहून हिंगोली करता। आणि वाटेमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली यांनी पुसद हिंगोली रोडवर या वाहन धारकाचे वाहन अडवले आणि या गरीब दुबळ्या वाहन धारकाला याच्याजवळ ओव्हरलोडिंगचं कार्ड नव्हतं, म्हणून परिवहन अधिकारी हे त्याला 40 ते 50,000 रुपये दंड करण्याच्या तयारीत होते। आता हा गरीब दुबळा वाहन धारक याने हे वाहन कर्जावर घेतलं, बँकेचे हप्ते भरतो आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो। आणि अशा परिस्थितीत परिवहन अधिकारी यांनी याची गाडी पकडली आणि याला 40 ते 50,000 रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा दंड ते करणार होते। मग आता यापासून त्याला सुटका पाहिजे होती, त्याला कोणाची तरी मदत हवी होती। आता ही मदत त्याला वेळ ताबडतोब कोण करणार, म्हणून या वाहन चालकाने एक मदतीचा हात म्हणून हिंगोलीचे आमदार माननीय संतोष बांगर साहेब त्यांना फोन लावला आणि त्याने सर्व हकीकत सांगितली। आमदार साहेबांनी सुद्धा कसल्याही प्रकारचा विलंब केला नाही। त्यांनी हे सुद्धा बघितलं नाही की हा गाडीवाला माझ्या तालुक्याचा नाही का हा माझ्या जिल्ह्याचा नाही, फक्त हा एक गरीब वाहन धारक आहे आणि याची आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मदत करायची असा संतोष बांगर साहेब यांनी निश्चय केला। आणि त्यांनी या परिवहन अधिकाऱ्याशी थोडं संभाषण केलं। तर बघा, मी बुलढाणा जैन चालक मालक संघटना जिल्हा अध्यक्ष आणि बुलढाणा सुपरफास्ट न्यूज संपादक अरुण जाधव, हिंगोलीचे माननीय आमदार संतोष बांगर साहेब यांनी एका वाहन धारकाची मदत केली, म्हणून मी व माझी संघटना बांगर साहेबांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता आमदार साहेबांनी या गरीब गाडीवाल्याची मदत कशा प्रकारे केली। आपण हे एका छोट्याशा कॉल रेकॉर्डिंग ऐकू, ध्यानात घेऊ। आणि जर तुम्हाला ही बातमी आवडली तर या बातमीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपले बुलढाणा सुपरफास्ट न्यूज हे चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग वळूया मुख्य बातमीकडे। हॅलो, कोण आरटीओ का? हो बोलतोय साहेब। आमदार मांगर बोलतो साहेब नमस्कार, बोला ना साहेब। नमस्कार। अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोकांच्या, गरीब लोकांच्या, जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या। आपण आपल्यालाही सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजे आरटीओ साहेब। नाही ना साहेब, आता कसं आहे माहितीये का, थेंबा थेंबाने तळच असतं म्हणल्यासारखं। थेंबा थेंबाने काहाच्या शेट उपटायचं तळस असते का हो? हा, गोरगरिबाच्या गाड्या पकडता, लाईनच्या गाड्या कुठं शेट उपटायला पकडता का तुम्ही? हा, हुशारा धावता। थेंबा थेंबाने काहाच्या माहिती चिन्याचं थेंबा थेंबाने तळस साचायले का? हो रे, थेंबा थेंबाने तळस साचणार वाल्या? हॅलो, गोरगरिबाला लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या। मलिदा तिकडून भेटला की 20 क्लोज आणि इकडे गोरगरिबाच्या मायला घोडे लावायचे का? हे धंदा आहे का तुमचा? हो रे, आता असं बोलल्यावर मी काय बोलणार साहेब? अशा बोलल्या नाही, आम्हाला सांगायची गरज नाही। पीएचडी आहे माझी। हा, पीएचडी आहे म्हणलं याच्यात। आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही। थेंबा थेंबानं तळस असते त्या गरीबाचं, थेंबा थेंबानं तळस साचवता का तुम्ही? चांगल्या लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही कधी? त्याच्याकडे तर पर्ची देता तुमची। आगाव नाटकं करू नका, ती गाडी सोडून द्या साहेब। गाडी त्या शेतकऱ्याची नाहीये। काय शेतकऱ्याची नाही म्हणता? शेतकऱ्याची गाडी आहे म्हणूनच त्यानं लावून दिला ना फोन। बाबळी शेतकऱ्याची गाडी आहे। हॅलो हॅलो, हा, त्या शेतकऱ्याची गाडी आहे, गाडी सोडून द्या ती। शेतकऱ्याचा फक्त म्हणताय इकडं ऐका आरटीओ साहेब, गाडी सोडून द्या, नाही तर मला तुम्हाला सांगतो 26 तारखेपर्यंत मी बिझी आहे। 27-28 तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाइम लागणार नाही। जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या तुम्हाला सांगतो। मला माहिती आहे तुमची काय परिस्थिती राहते आरटीओची, किती पाण्यामध्ये येत तुम्ही।
हात जोडून विनंती आहे, गाडी सोडून द्या ती.